तर आतमध्ये प्रवेश केल्यावरच मला बघाय कसं गेट बघू शकता. दिसत असेल एक मोठं मंदिर, तर ते आहे त्याचं एंट्री गेट. तर तुम्हाला दाखवू शकतो मी मंदिरातील आतील भाग बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर आज आलेलो आहो मी विएंतेन लाओमधील मंदिर तुम्हाला दाखवणार आहो, कसे बुद्धिस्ट टेम्पल येथील आहेत. तर चला व्हिडिओला बघत राहा. हे बघू शकता मंदिर. तर अशा प्रकारे आहे मंदिरची एंट्रन्स गेट बघू शकता. तर आतमध्ये प्रवेश केल्यावरच मला बघाय कसं दिसलंय. वरती नाग आणि खाली गौतम बुद्धाची मूर्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 तोंडी नाग आहे इथे आणि त्याच्या खाली बुद्धाची प्रतिमा आहे. तर असं काही आहे बुद्धिस्ट लोकांचे बघू शकता तुम्ही. तर काही अशा प्रकारे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल एक मोठं मंदिर, तर ते आहे त्याचं एंट्री गेट. तर तुम्हाला दाखवू शकतो मी. काही अशा प्रकारे मोठं मंदिर आहे हे. आणि आता आपण जाणार आहोत याच्या आतमध्ये. 남는 거 남는 게 아니라 처음부터 나눠서 तर काही अशा प्रकारे आहे मंदिरातील आतील भाग बघू शकता तुम्ही. काय जबरदस्त कारागिरी केलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि येथे अशा प्रकारे पूजा होत आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे येथील बुद्धाची मूर्ती. तुम्ही ते बघू शकता. ही आहे येथील बुद्धाची मूर्ती. तीन आहे. आणि येथून खरेदी करू शकता तुम्ही पूजेसाठी सामान जे लागेल तुम्हाला, फूल वगैरे सगळं. ही दुसरी एंट्री पॉईंट आहे, एंट्रन्स गेट आहे. इथून बघू शकता काही अशा प्रकारे मंदिरची बनावट आहे. काय मंदिरामध्ये खूप सारे मंदिर आहेत तिथे बघू शकता तुम्ही.
एक आणखी मूर्ती दाखवणार आहे मी तुम्हाला, जे त्याची मूर्ती नागावर बसवलेली आहे. ह्याचे पण किती तुम्ही नाग आहे. ते बघू शकता तुम्ही. तर हा 1 2 3 4 5 6 7 तोंडी नाग आहे. बघू शकता तुम्ही. आणि आणखी इकडे पण मंदिर आहे एक, ते सध्या बंद आहे. 네, 미국이 기도했던 거예요. 민주주의 위해서 너희가 싸워주면 우리나라 전면에 너희한테 입장을 줄게 했던 거예요. तर काही अशा प्रकारे होतं हे मंदिर. चला तर मंदिराच्या बाहेर निघूया आता. अरे आणि येथे होते अशा प्रकारे पूजापाठ. हे बघू शकता, अगरबत्ती तुम्ही लावलेली आहे इथे. आणि बघू शकता तुम्ही किती मोठं मंदिर आहे. आतमध्ये एक स्तंभ आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हा बघा स्तंभ. आणि हे मंदिराच्या बाहेर फुलं वगैरे लागलेले आहेत तिथे, बघू शकता तुम्ही.